आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बकरीच्या कळपात लांडगा कारभारी आणि रोजच्या न्याहारीला जीवाची उधारी. काय आधी सांगितलं तेव्हा ऐकलं नाही, आता रडून काय उपयोग? तुम्ही बरोबर बोलत होता. तो नीच राक्षस निघाला. पण तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे नाही आहात, सगळे एकाच माळेचे मणी. आणि हो, थँक्यू. तुमच्या मोबाईलमुळे त्याचे सगळे कारनामे कळलेत मला. आता तो आहे आणि मी आहे. तिला डोस तर दिलाय, आता कोणाला काही बोलणार नाही. पण जर बोललीस तर बिचारीला खरं कळलं वाटतं. नाही, आता जाताना रडत गेली ना, तेव्हा बोलली मला. हो, रडत जात होती का? तुझ्याकडे तर भक्कम पुरावा आहे ना, मग तर ती हसत हसत जायला हवी होती. पण नाही, तिला कळलं की हा अश्विन कोण आहे. आणि आता ते तूही लक्षात ठेव, हा माझा आणि अक्षरामधला विषय आहे. तू यात पडू नकोस. असं कसं अश्विन? अरे माझ्याकडचं ते रेकॉर्डिंग ते सतत त्रास देणार मला, मग माझा नाईलाज होणार. आता फक्त अक्षराला माहिती, उद्या अख्ख्या घराला कळलं तर? हे तुझा यात काहीच फायदा नाही. अच्छा, मग माझा फायदा कशात आहे तूच सांग. डील करूयात. आपलं डील काय असेल ते नीट ऐक. आपण दोघांनी मिळून वसुंधरा आणि सुंदरला भीक मागायला लावायची, आणि मग नंतर सगळ्या संपत्तीची वाटणी आपल्या हातात. डील? डील. पण लक्षात ठेव, तू तुझं अमेरिके डोकं चालवून 400 BC केलीस ना, तर हे रेकॉर्डिंग डायरेक्ट रेडिओवर ऐकवलं जाईल. ही उर्वशी कशातच हायगाय करत नाही, लक्षात ठेव. डन. पण ही काय वाटणी तुला फुक्कट देणार नाहीये. हे रेकॉर्डिंग अक्षराच्या हाती पुन्हा नाही लागणार. तू तुझा शब्द पाळ, मी माझा शब्द पाळ. यार झालं का? अजूनही कापड घालून बघायचे. हे आई, अगं मला काय बी सूचना झालंय, तूच सांग आता काय घालू कार्यक्रमाला. भावा, मी सांगू का? तू का नाही असं काहीतरी एकदम मॉडर्न घाल बघ. का नाही तुझ्यासाठी एकदम फॅशनेबल काहीतरी घेऊन येतो. हा, म्हणजे गलीतली समधी कुत्री माझ्या मागे लागू दे. हे बारक्या, तू उगाच काय बी त्याच्या डोक्यात घालू नको. आज माझा सुंदर कसा दिसला पाहिजे, सूर्यवंशी घराण्याला शोभेल असा राजबिंडा. अगदी बरोबर. मला तरी वाटतं सुंदर, तू ना पारंपरिकच काहीतरी घाल. पारंपरिक दिसला पाहिजे ना? वय एकदम पारंपरिक. भैर बारक्या,
अयो आता बघा त्याच्यावर झाडाची पानं गुंडाळायची आणि मग न्यायचं कार्यक्रमात, मग दिसेल एकदम पारंपरिक. अयो अक्षरा अक्षरा हे बघ मी पहिल्यांदा सांगतो तुला, माग वळून बघू नकोस. हे बघ माग वळलीच घात होईल. हा माग वळून बघू नकोस, घात होईल बघ. अगे गेला तो अक्षरा. आणि काय ग अजून तयारी नाही केलीस? अगं कार्यक्रमाला ये होईल की. का तुझं बी सुंदर सारखं झालंय, कळतच नाहीये हे घालावं का ते घालावं. हा मला खरं तर छोट्या मालकांशी बोलायचंय, पण आता जे काय बोलायचंय ना ते लग्नानंतर. मग बसाव निवांत बोलत, आम्ही कोणी नाही यायचो मध्ये. अक्षरा आता तू सुंदरशी बोलण्यात येळ वाया घालू नगस. चल मीच तुला तयार करायला घेऊन जात. मी काय म्हणते, आता तुमची भेट होईल ना ते थेट कार्यक्रमातच तयार झाल्यावर. चल 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 मीला घेऊन जात. चल म्हणलं ना, चल चल. आणि तू रे बारक्या, तू जर सुंदरची अशी टर उडवलीस ना तर माझ्याशी गाठ आहे बरं का. होय, पण तो पारंपरिक वाला चांगला होता ना. व तू बी ना बारक्या. चल शर्वरी, ए शर्वरी, चल गप्प बस आता, आवर पटापट. शरू सुंदर संघ बोलायचं होतं म्हणून गुटमळत होती तिकडं. मी हात धरून घेऊन आले तिला. वहिनी बी तेच म्हणली, लग्नानंतर जेवढं बोलायचं तेवढं निवांत गप्पा मारा, आम्ही कुणी बी येणार नाही अडवायला. पण आता आवरा पटापटा. हा आणि हे बघ शर्वरी, तिचा आवरल्या बिगर हिला अजिबात बाहेर सोडू नगच, नाही तर जाईल सुंदरशी बोलायला. आत्या आत्या आवरा. गोड दिसतेस. छोट्या मालकांना एकदा मेसेज करून ठेवू का? बोलायला तर मिळणार नाही असं दिसतंय. नाही नाही नको, गडबडीत उगाच दुसऱ्याने मेसेज वाचला तर इथे कोणी नाहीये शरूला सांगू शकते. नाही तिला पण नको, तिला सांगितलं तर ती पुरती कोलमडून जाईल. पण काही झालं तरी तिला तर सांगावंच लागेल. शरू शरू शरू, तुझ्यासाठी ना माझ्याकडे कमाल सरप्राईज आहे. चल लवकर बाहेर. अक्षरा कमाल, तू पण चल. कमॉन शरू, आय नो आज अक्षराचा कार्यक्रम आहे, तिला तयार व्हायचंय, पण प्लीज थोड्या वेळासाठी चला बाहेर. हा मी तर खूप एक्साइट आहे. अँड अक्षरा हे बघ, हे सरप्राईज आहे ना शरूपेक्षा तुलाच जास्त आवडेल, कारण की ना ते तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. सो प्लीज तू ते बघायला यावंच असंच वाटतंय मला. तू चला दोघींनी, कमॉन. शरू, तो एक रिक्वेस्ट करतोय, तो आधी सरप्राईज बघू आणि मग रेडी होईल. थँक्यू अक्षरा. शरू चल. अक्षरा ये. आता हे सरप्राईज काय नक्की? अजून काय करणार आहे हा? तर हे डॉक्टर हलकर्णीकर. अक्षरा अगं ये ना, ये ये ये. अगं तुला प्रश्न पडला असेल की हे कोण आहे, तर हे डॉक्टर हलकर्णीकर.
आपल्या शरूची सर्जरी करणार आहे. शरू, हे डॉक्टर तुला तुझा आवाज पुन्हा मिळवून देणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना खरं सांगू का, शरूच्या बाबतीत बघितलेलं माझं स्वप्न फायनली पूर्ण होणार आहे. शरू, मी तुझ्यासाठी खरंच खूप खुश आहे. अरे तूच काय, आम्ही समदे लई खुश आहोत. शरूचा आवाज परत येणार, यापेक्षा दुसरं सुख ते कोणतं. डॉक्टर, तुमच्या सर्जरीनं नक्की तिचा आवाज परत येईल ना? येस मॅडम, नक्की सक्सेसफुल होईल. काकी, डॉक्टरांनी आतापर्यंत जेवढ्या सर्जरी केलेत ना तेवढ्या सगळ्या सक्सेसफुल झाल्या. आणि मला खात्री आहे शरूची सर्जरी पण ते सक्सेसफुल करतीलच. शरू, अगं हे काय? हे बघ, यापुढे अजिबात डोळ्यात पाणी नकोय. शरू, अगं तुझ्या सुखासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. आणि तुझा आवाज परत आणणं एक नवरा म्हणून माझी जबाबदारी आहे. काय गरज आहे त्याची? काही गरज नाही सर्जरी करायची. काय? तुला नकोय का शरूचा आवाज परत आलेला? नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. मी साठवलेत पैसे तिच्या उपचारासाठी. अगं ठीक आहे, ठेवले असशील. मला मान्य आहे की शरू तुझी लाडकी बहीण आहे. अगं पण आता ती माझ्या हक्काची बायको आहे. आणि आता ती आमची सून नाही, आमची लेक आहे. तिला काय बी कमी पडणार नाही. तू नग काळजी करू. तिच्या उपचाराचा खर्च अश्विनच करणार. शरू, पुरी नशीब लागतं असा नवरा मिळायला. आणि तो तुला मिळालाय. सांभाळ त्याला. कधी कोणाचं काही चुकलं तर एकमेकांना सांभाळून घ्या आणि गोडी गुलाबीनं संसार करा. नक्कीच काकी. इनफॅक्ट तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहे. सो काळजी करण्याचं काहीच कारण नाही. चांगली चाल खेळलास की तू अश्विन. मानलं पाहिजे तुला. इंटरनॅशनल डोसकं आहे. पुढे जाणार हे नक्की. तुझ्या संग हात मिळवून मी बी माझे पत्ते टाकलेत. आता सरशी व्हायलाच पाहिजे. तू आता वसुंधरा, सुंदर आणि अक्षराला भिकेला लाव. आणि मग मी तुला भिकेला लावन. या उर्वशीचा नाद नाही करायचा. अगं अक्षरा, काय चाललंय तुझं? मला तुम्हाला केव्हापासून जे सांगायचं होतं ना ते आता मामींच्या तोंडूनच ऐका. मामी बोला. काय? अश्विन बद्दल तुम्ही जे मला सांगितले ते छोट्या मालकांना सांगा. मी कुठं कवा काय तुला बोलले ग? मामी, आता असे शब्द फिरवू नका.
हे तुझं डोसकं फिरलंय का? उगीच माझ्यावर खापर फोडू नको आणि मला मध्ये घेऊ नकोस. थांबा, मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवते. मामी, माझ्या फोन मधून तुमचं चॅट कसं डिलीट झालं? कसलं चॅट? मी का तुला मेसेज करीन? तुमचा फोन द्या इकडे. अगं थांबा. अक्षरा 1 मिनिट थांबा. मामी, कुठे रेकॉर्डिंग? काहीतरी गडबड आहे. कसलं रेकॉर्डिंग? काय बोलतीस तू? अगं अक्षरा, काय चाललंय तुझं? हे बघ, तुला जे काय बोलायचंय ना ते आपण बाहेर जाऊन बोलू. उगाच इथे एकाच्या 4 गोष्टी नको व्हायला. चल. अगं चल म्हणतोय ना मग. बोल आता, काय बोलायचं आहे? खूप महत्वाचं बोलायचंय. अगं बोल की मग अक्षरा. छोटे मालक, अश्विन आपल्या शरूला फसवतोय. त्याचं तिच्यावर अजिबात प्रेम नाहीये. अगं अक्षरा, काय बोलतेस तू? अगं अश्विन आपल्या शर्वरीसाठी काय काय करतोय बघतीस ना? हे बघ, अश्विन एवढं प्रेम आहे ना शर्वरीवर कोणी बी करू शकत नाही. नाही, हे सगळं खोटं आहे. अगं अक्षरा, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. आणि मला सांग, तुला असं का वाटतंय? कोणी सांगितलं हे समज? उर्वशी मामींनी. वा, म्हणजे मामी सांगणार आणि तू ऐकणार होय? अगं अक्षरा, आज पातूर त्या मामीनं कवा घराचं भलं केलंय का? हे बघ, कसं काय ते माहित नाही, पण या वेळेला मामी तुझ्या डोसक्यात भिनली आहे बघ. मला वाटतंय तुझ्या शर्वरीवर जीव आहे नव, म्हणून तुला ह्या नको त्या गोष्टी पटताय. बरे थांबव अक्षर. हे बघ, घरात लग्नाचं वातावरण आहे, उगा तमाशा नको उभा राहिला. हा, चल आज जाऊया. नाही, तुम्ही हे लग्न पुढे ढकला. आत्ताच काय तो ह्याचा निकाल लागला पाहिजे. झालं, तुला हेच करायचं होतं ना? अक्षरा, तुझी अडचण काय माहितीये? तू ना शब्द द्यायला घाबरतीस, म्हणून प्रत्येक वेळेला ही अशी थातूर मातूर कारणं देऊन पळ काढायला बघतीस बघ. पर अक्षरा, हे बंद कर. उगा काय बी नसताना ना कुसळाचं मुसळ करू नगस. प्रश्न फक्त शरूचा नाहीये, अश्विनचा वेगळा डाव आहे हा, आणि आपण पट्ट्यात अडकणार आहोत. अगं, ह्योच तुझा गैरसमज आहे. अक्षरा, शर्वरीला फक्त तूच प्रेम देऊ शकतेस, ती तुझ्याशिवाय जगू शकत नाही, ह्यो तुझा भ्रम झाला आहे. आणि त्यामुळं ना तुझं डोसकं भरकटलं आहे बघ. असं नाहीये अहो, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मीही आपल्या भावी आयुष्याची, आपल्या लग्नाची स्वप्न पाहिली आहेत, आणि ते रेकॉर्डिंग माझ्या फोन मधून डिलीट झालं म्हणून नाही तर तुम्हाला विश्वास बसला. अक्षरा, बास, उगाच फाटे फोडू नकोस. हे बघ, आता सुपारी फोडायचा कार्यक्रम आहे, मी तिथं जातो. तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल ना तर तू बी तिथे येशील. काय दिनकरराव, समजा तुमच्या मनासारखं होतंय ना? हवा असे विचारून तुम्ही काय लाजीवताय वय? आम्ही अगदी तृप्त. काकासाहेब, आजच जावई बापूनी शरूचं ऑपरेशन करायचं ठरवलं हे ऐकूनच मनाला समाधान मिळालं बघा. काकासाहेब, जावई बापूंचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बघा. शरूसाठी स्वतःचा जीव वळवून टाकतात. अहो, तुमची शर्वरी आहेच तशी प्रेमळ निगुनी. ती पण अश्विनला मनापासून जपते बरं. अहो, तिनं अश्विनचं मन कवाच जिंकलंय बघा.
नुसतं अश्विनचं नाही बरं का, प्रताप भाऊजी आणि दुर्गाचं पण मन जिंकलंय तिनं. तिचा हसरा चेहरा पाहिला ना की दिवस कसा छान जातो. आणि आता तर काय, तिच्या मधुर आवाजानं हे घर अंगण अगदी पार भरून जाईल बघा. खरंच माझ्या पोरीनी नशीब काढलं, असं प्रेम करणारं सासर मिळालं. माझ्यासाठी आजचा दिवस सोन्याहून पिवळा आहे. अशी 2-2 शुभ कार्य व्हायला लागल्यात. अरे सुंदर, हे काय, तू अजून तयार नाही झाला? अरे आमची तर तयारी होत आली समधी. हा होतो. काय रे सुंदर, अरे तुझा कार्यक्रम आणि असं तोंड का पडलंय? काय झालं? काय लग्नाचं टेन्शन वगैरे घेतलं का काय? अरे काय काका. बर, आता आलाच आहेस तर समधी तयारी बघून घे. उगाच तुझ्या मनाविरुद्ध काही व्हायला नको. आणि माझ्या सुनबाईचं या घरी येण्याचं हे पहिलं कार्य आहे, तेव्हा त्यात कुठं बी काही कमी नाही राहिलं पाहिजे, कळलं का? आणि बघ लवकर आणि ये आटपून. आता 15 मिनिटात तयार होऊन ये बरं का. आई तू तुझ्या सुनेची लय स्वप्न बघू नका. तिनं लगीन करायचंच नाही असा निर्णय घेतला तर